सर, परळी तालुक्यामध्ये बोगस पीक विमा भरणारे CSC 2023 मध्ये एकूण 38 आहेत. त्या 38ला 38 CSC सेंटरला आपण नोटीस दिलेले आहेत. त्यांचे खुलासे येणे चालू आहेत व त्यांचे CSC ID बंद करण्यासाठी आपण जिल्हा व्यवस्थापक CSC यांना आदेश तालुकास्तरीय पीक विमा कमिटीमार्फत दिलेले आहेत व 2024 मध्ये 22 CSC सेंटरला आपण ऑलरेडी बंद केलेले. सर, CSC धारकांकडे जे काही शेतकरी येतील, आता CSC धारकांच्या काही जणांच्या खुलाशामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी की जे शेतकरी त्यांच्याकडं बॉन्ड घेऊन किंवा 7/12 घेऊन आलेले आहेत, त्यांनी त्यांचे पीक विमे भरलेले आहेत, त्यांनी त्यांची शहानिशा केलेली नाही आहे. CSC चालकांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांची शहानिशा करून पीक विमा भरणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे. परंतु अनेक जणांनी शहानिशा केलेली नाही किंवा काही जणांनी सरकारी जमीन, नगरपालिकेची जमीन अशा ठिकाणी पीक विमा भरलेले आहे. असे सर्व पीक विमा आपण ऑलरेडी अर्ज ते रद्द केलेले आहेत. परंतु तरीही त्यांनी चुकीच्या प्रकारे पीक विमा भरल्यामुळे त्यांची आपण CSC ID रद्द करतोय. अशा शेतकऱ्यांचं काय आता याच्यावर कारवाई होणार का? सर, ज्या शेतकरी किंवा CSC चालक यांनी शासकीय जमिनीवर किंवा शासकीय भूखंडावर पीक विमा भरलेला आहे, अशा सर्व CSC चालकांचे CSC ID परमनंटली बंद करणे ही कार्यवाही चालू आहे. अनेक जणांची केलेले आहेत, त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर असे जे काही पीक विमा अर्ज भरलेले होते ते सर्व पीक विमा अर्ज आपण 2023 मध्येच रद्द केलेले आहेत व ते सर्व अर्ज ट्रेस आउट करून त्यांचा कुठलाही प्रीमियम शासनाकडून कंपनीला जाऊ नये यासाठी आपण तशी शिफारसही केलेली. ज्या शेतकऱ्यांनी जे लाभ उचललेला आहे अशा शेतकऱ्यांचं काय आता? 2023 मध्ये असे शेतकरी सध्या तर नाही आहे सर. आपल्याला कुठलेही असे शेतकरी ट्रेस आउट झालेले नाहीत की ज्यांना लाभ मिळालेला आहे शासकीय जमिनीवर. आता शेतकरी आपण काय आवाहन करणार आहे तुम्ही? सर, शेतकरी आणि CSC विमा भरणारे सर्व CSC धारक या सर्वांना माझं हेच आवाहन असेल की शासनाची खूप महत्त्वाकांक्षी व महत्त्वाची योजना आहे. आपण कुठल्याही प्रकारे या योजनेला गालबोट लागेल असं कुठलेही कार्य करू नये. कारण 2023 पासून या सर्व बाबी खूप पारदर्शकपणे करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जेवढेही ट्रेस आउट होतील अशा सर्व CSC धारकांवर कारवाई करणे चालू आहे व यापुढे कारवाई चालू राहणार आहे. जे काही शेतकरी CSC धारकांना चुकीची माहिती देऊन हे करत आहेत त्यांच्यावरही तालुकास्तरीय कमिटीमार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे व जेणेकरून योजनेचे महत्त्वाचा उद्देश हा बारगळला जाईल. अशी कुठलीही कारवाई कुठल्याही शेतकरी वर्गांनी किंवा CSC धारक यांनी करू नये असे मला सर्वांना आवाहन राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.